नमस्कार. मॅडम, महाराष्ट्रामध्ये विविध बोली बोलल्या जातात. विशेषतः बोलीबहुल भागामध्ये मुलांची संपादन पातळी जी आहे, तर विविध सर्वेक्षण झाली, ती सर्वेक्षणं सुद्धा अशी सांगतात की बोलीबहुल भागामधील विद्यार्थ्याची संपादन पातळी कमी आहे. आणि मी शिक्षकांशी बहुतांश वेळा संवाद साधतो, त्यावेळेला शिक्षकांकडूनही असं येतं की मुलांची घरची भाषा. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माझ्या वर्गामध्ये काही वेगळी भाषा बोलणारी मुलं आहेत. व्यक्तिगत पातळीवर मी खूप प्रयत्न करतोय, परंतु मला सुद्धा अपेक्षित यश मिळत नाहीये. तर याचं नेमकं कारण काय असू शकेल? खरं तर मुलांच्या भाषा शिक्षणाला सुरुवात ही त्याच्या जन्मापासूनच होत असते. ऐकून निरीक्षण करून मूल भाषा शिकत असतं. जेव्हा ते 5-6 वर्षाचं शाळेत येतं, खूप भाषा समृद्धी घेऊन आलेलं असतं. एक अनुभवाचं गाठोडं त्याच्याकडे असतं. बरोबर. त्याला बोलता येतं, भावना व्यक्त करता येतात, स्वतःच्या कल्पना मांडता येतात, विचार मांडता येतात. आणि हे सगळं करत असताना तो भाषेच्या नियमासह, व्याकरणासह वापरत असतो. अर्थात त्याला ते कोणी शिकवलेलं नसतं, पण त्याला ते वापरता येतं. पण त्याची ही जी भाषा आहे, ही त्याच्या परिसरातील, त्याच्या घरातली भाषा आहे. तो जेव्हा शाळेत यायला लागतो, शाळेतली भाषा किंवा सुरुवातीला अगदी वर्गात शिक्षकाची जी भाषा असते, ती आणि त्याची भाषा कुठेच मॅच होत नाही. पाठ्यपुस्तकात जे असतं ते त्याच्या भाषेत कधीच आलेलं नसतं. आणि त्यामुळे अगदी शाळेत प्रवेश केल्याचा गोंधळ होतो की इथे काय होतंय, हे नेमकं काय आहे, हे माझ्याशी कनेक्टेड नाहीच आहे. त्याचं भावविश्व वेगळ्या अनुषंगानं समृद्ध झालेलं असतं, पण त्याचं भावविश्व आणि वर्गातली, शाळेतली, शिक्षकांची भाषा कुठेही एक होत नाही. आणि त्यामुळे अगदी शिकण्याच्या सुरुवातीलाच कुठेतरी ते मूल गोंधळलेलं असतं, घाबरलेलं असतं. आणि हे सगळं आपल्यासाठी आहे का, की हे आपलं नाहीच, अशी भावना त्याच्या मनात विकसित व्हायला लागते. आणि ते कसं शिकावं, नेमकं हे काय बोलतात आणि माझं काय, यामध्ये कुठेतरी एक द्वंद्व सुरू झालेलं असतं, एक भांडण सुरू झालेलं असते. आणि त्यामुळे हे मूल वर्गात आल्याच या प्रक्रियेपासून दूर जायला सुरुवात होते, कारण अडचण भाषेची असते. शिक्षक जरी म्हणत असला की मुलांची भाषा ही समस्या आहे, तुम्ही म्हणालात की घरची भाषा ही समस्या आहे, पण मुलांची भाषा ही खरं समस्या आहे का? त्याला भाषा येतच नसेल तर ती समस्या आहे, पण त्याला भाषा येते कुठली तरी, पण नेमकी माझी येत नाही. आणि माझी पण समस्या आहे ना. मग शिक्षक म्हणून माझी पण समस्या आहे की मला त्यांची भाषा येत नाही. आणि कुठेतरी जो संवाद सुरुवातीला निर्माण व्हायला पाहिजे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जे नातं जुळायला पाहिजे, ते जुळत नाही, कारण दोघांच्याही भाषेची कुठेतरी अडचण येत असते. अगदी बरोबर. म्हणजे माझ्या वर्गामध्ये सन्मान होतो, आणि तो सन्मान होत असेल तर मूल आपलं होण्यासाठी पण खूप मदत होते. हा मुद्दा अगदीच योग्य आहे. जिथे सन्मान आहे तिथे भावबंध जुळल्या जातात. पण मला एक सांगा की छोट्या छोट्या सूचनांनी भाषा समृद्ध होईल असं वाटतं का? फक्त त्याच्या भाषेतल्या छोट्या छोट्या सूचनांनीच आपण त्याला भाषा शिक्षणाकडे नेऊ असं नाही. पण अगदी सुरुवातीच्या काळात हे काय बोलतात हे मला काहीच कळत नाही, यापेक्षा हे काहीतरी जे विचारतात ते माझ्या भाषेत विचारतात. जसं मुलाला आपण सुरुवातीला तुझं नाव काय विचारतो, तुमच्याकडे मुलं गोंधळलेली असतात, नाव हा काय प्रकार आहे, म्हणजे यांना काय म्हणायचंय. मग त्याऐवजी मला एक वाक्य पाठ करायचं आहे त्यांच्या भाषेतलं, मी त्याला विचारते आमाजुमुचूज. मग त्याला कळतं की माझं नाव काय हे विचारलं जातं. हे मी कशासाठी करते, तर मला संवादाला सुरुवात करायची आहे. अशा छोट्या सूचना, ही छोटी वाक्य, ही मुलाशी संवादाला सुरुवात करण्यासाठीची पहिली पायरी आहे. पण जेव्हा आपण वर्गामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेत जाणार आहोत, श्रवणाच्या घेणार आहोत, भाषणाच्या घेणार आहोत, त्यावेळी आपल्याला मुलांना ही संधी देता येईल का? तर ही संधी फक्त मग त्याच भाषेत न देता त्या भाषेमधून प्रमाण भाषेकडे पण आपल्याला जाता येतं. उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगेन, आमच्याकडे एक शिक्षिका आहे, तिने अगदी छोटी छोटी गाणी, बडबड गीतं, जसं ससा ससा दिसतो कसा, हे गाणं मुलांना आधी कोरकूमध्ये शिकवलं आणि हळूच ते गाणं तिने मराठीत पण शिकवलं. रिदम सारखा, शब्द सारखे मुलांना हळूच कळायला लागले की ज्याला आम्ही क्वालिस म्हणतोय त्याला इकडे ससा म्हटलं जातं.
तर तो भाषेचा जो प्रवास आहे मुलांचा, त्यांच्या लक्षात पण आलं नाही की आम्ही कोरकूकडून मराठीकडे कधी आलो. म्हणजे अशा पद्धतीने श्रवणाच्या संधी, भाषणाच्या संधी, जेव्हा आम्ही मुलांचा संवाद घेतो, काही प्रश्न मी माझ्या भाषेत विचारणार, काही प्रश्न मुलांच्या भाषेत विचारणार, मुलं उत्तर देताना जर त्यांच्या भाषेचा वापर करत असेल तर त्यावेळी मी असं म्हणायला नको की चुकले, असं नाही, असंच सांग. त्याचा अर्थ कळतोय का? शिक्षकांकडे त्यांच्या भाषेतील गाण्यांचा संग्रह असायला पाहिजे, गोष्टींचा संग्रह असायला पाहिजे. मला स्वतःला येत नाही, पण माझ्या परिसरातलं कोणी असं आहे का की माझ्या मुलाला हे श्रवणाचे अनुभव देऊ शकतं, ती व्यवस्था मी वर्गात करू शकते का? या दृष्टीने पण शिक्षकांनी विचार केला तर आपण आपल्या इच्छित साध्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकू. नक्कीच. ज्या शिक्षकांना बोली येते त्यांच्या बाबतीमध्ये ही समस्या अधिक भेडसावणार नाही, परंतु ज्या शिक्षकांना बोली येतच नाही, म्हणजे मुलांची घरची भाषा येतच नाही, अशा शिक्षकांनी काय करावं? या शिक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? हे प्रमाण फार मोठं आहे खरं तर. म्हणजे त्या भागामध्ये त्यांची भाषा येणारे शिक्षक एक 10 ते 15% आहे. आणि खरी अडचण हीच आहे की शिक्षक आणि मुलांची भाषा कुठेच जुळत नाही. आणखी एक समज आहे की यांना जर आम्हाला प्रमाण भाषा शिकवायची आहे तर आम्ही का यांची भाषा शिकावी, आम्ही का ती वापरावी? आणि त्यामुळे ही दरी वाढलेली आहे खरं तर. मला ती येत नाही म्हणून मी ती वापरणार नाही, पण ती मी वापरल्याने काय फायदे होतात हे फायदे जर पाहायला मिळाले तर शिक्षक सहजपणे ती वापरू शकेल. आणि आवश्यक नाहीये की मी वर्गात जाताना मला 100% भाषा आली पाहिजे. शिक्षकांमध्ये हा जो गैरसमज आहे तो याचसाठी आहे की आत्ता कुठे भाषा शिकणं शक्य आहे का? 100% भाषा येण्याची गरज नाही. आज मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत, जसं मला एखादा संवाद घ्यायचा आहे, त्या संवादासाठी मला जे प्रश्न विचारायचे आहेत तेवढे प्रश्न मला बायलिंग्वल विचारता येतात का? मुलांच्या भाषेत आणि माझ्या पण भाषेत. एवढी तयारी मी शिक्षक म्हणून सहज करू शकतो. भाषा ही समस्या राहत नाही तिथे, तर ती एक संसाधन होते, एक साधन होते जी मला पण समृद्ध करते. आणि माझ्या समृद्धतेकडचा प्रवास हा मुलांच्या भाषा शिक्षणाकडे, मुलांना समृद्ध करण्याकडे होतो. इथे एक खूप छान असा संदेश तुम्ही शिक्षकांसाठी दिला की आम्हाला अशी अपेक्षा असते की माझी भाषा मुलाने शिकावी. जेव्हा माझी भाषा मुलाने शिकावी ही अपेक्षा असते तेव्हा शिक्षकाने सुद्धा मुलाची भाषा शिकून घ्यावी, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. हा मोलाचा संदेश आपण दिलात. मी जसं म्हटले की दोन्ही भाषांचा वापर केल्याने मुलांची समज वाढते. मी मगाशी एक गाण्याचं उदाहरण दिलं, बडबड गीताचं उदाहरण दिलं. गोष्ट आहे किंवा आणखी काही ऍक्टिव्हिटी आहे, अशा आपण दोन्ही भाषेतून देत गेलं तर मुलांचा जो प्रतिसाद आहे तो आपल्याला चांगला मिळू शकतो. इथे आपण एक व्हिडिओ पाहूया. हा शिक्षक गोष्ट मुलांना 2 भाषांमधून सांगतो. त्याचा प्रतिसाद बघा मुलांचा किती छान मिळतो. आणि यावरून आपल्या लक्षात येईल की आपण मुलांची भाषा वर्गात का वापरावी हे आपल्याला इथे सहज स्पष्ट होतं. गड्ड्याजवळ गेला आणि तिथंच थांबला. पुढे काडी टाकला नाही, ऐकले, तिथंच थांबला तो. मग का डी जो माहूद बे, हाथी का जो माहूद बे, डे हाथी के देखो मुंडा लगे, देखो मुंडा लगे, देखो मुंडा जो जो मुंडा डे जो माहूद बे डे देखो मुंडा लगे, हाथी के मुंडा लग जाए. नि डी जो आजूबाजूचे जो कोरकुडा, जे आजूबाजूचे लोक होते ते सर्व पळून गेले. का पडून गेले? चोजे दिगो नीडे, चोजे नीडे नोंगा दे समाज अंडे आटिका सेने माने डिच्चे को पुटगणे. सम्मान आटिका सेने वाले है की बने ये दुकटी के ना कोकुन गाव लगे की वाडी हत्ती सम्मान सेने होना ये गड्ढा करना है ना. हत्ती ते जे काडी आहे ते काडी त्या गड्ड्यामध्ये का टाकलं नसावं सांगा. मांजर होता ना, है की नाही. त्याच्यामुळे पेने डी छोजागा मीनोनी डेन टाकण्याच का डीजन जोइन होगा, है की बने. लेकिन डी मुंडा का सपाटोन डिक डेन एंडा की मका डौडा की चुई वचन बांधून हातीने त्याला सोंडाद्वारे बाहेर काढले.
खूपच छान. हा अनुभव तर नक्कीच आम्हा सर्वांसाठी लाभदायी ठरेल यात शंका नाही. आपण सकाळी चर्चा करत बसलेलो होतो, त्यावेळेस तुम्ही परिचित चित्र आणि परिचित भाषा असं काहीतरी बोललात. ते थोडं सविस्तर सांगाल का? काही सूत्र आहेत भाषा शिकवण्याचे. अर्थात हे सगळं एका टप्प्याटप्प्याने होत जाणारं काम आहे. यासाठी वर्षभर आपल्याला काम करावं लागणार आहे. बरेचदा शिक्षकांचा प्रश्न असा असतो की मुलांची भाषा किती दिवस वापरावी. NCF काय म्हणतं, हे काय म्हणतं, मग आम्ही 4 वर्षापर्यंत भाषा वापरावी का, 5 वर्षापर्यंत वापरावी का, की पहिल्या 6 महिन्यात वापरावी, असं आपल्याला कुठेही सांगता येणार नाही की फक्त पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण मुलांची भाषा वापरा, नंतरच्या 6 महिन्यामध्ये प्रमाण भाषा वापरा, असं आपल्याला करता येत नाही. भाषा कशी, किती कालावधी आणि कोणत्या पद्धतीने वापरावी हे शिक्षकाच्या कौशल्यावर डिपेंड आहे. बरेचदा असं होणार आहे की काही वर्गामध्ये शिक्षक पहिल्या 2-3 महिन्यामध्येच मुलांना प्रमाण भाषेकडे आणू शकणार आहेत. काही वर्गांमध्ये त्याला 6 महिने पण कालावधी लागणार आहे. पण इथे आणखी एक गोष्ट मात्र अशी होते की मुलाला प्रमाण भाषा जरी यायला लागली तरी अभिव्यक्त होताना, स्वतःचं लेखन करताना बरेचदा मूल त्याची भाषा लिहितं, त्याची भाषा वापरतं. मग त्याचं ते चुकलंय का? तर याचं उत्तर असणारे नाही. त्याला लिहिताना, फ्लुएंटली बोलताना मध्ये मध्ये त्याची भाषा येते आणि ते साहजिक आहे ती यावी. हळूहळू त्यामध्ये दुरुस्त्या करत जाऊन त्यावर आपण त्याला मार्गदर्शन करून त्याला प्रमाण भाषेकडे आपण नेऊ शकतो. त्यामुळे मुलाला जेव्हा जेव्हा गरज पडते आहे त्यावेळी त्या भाषेचा आधार घेणं, त्याची मदत घेणं आणि तिथून प्रमाण भाषेकडे येणं, हे सूत्र जर शिक्षक वापरत गेलेत तर या मुलांना पण शिकता येईल. कारण त्यांना भाषा येतच नाही असं नाहीये, त्यांना त्यांची भाषा येते. त्या भाषेचा वापर करून, त्या भाषेची मदत घेऊन किंवा दोन्ही भाषा एकात एक हात घालून जर चालायला लागल्यात तर हे मूल पण अगदी समृद्धपणे भाषा शिकू शकतील. फक्त गरज आहे त्यांची भाषा स्वीकारण्याची. ती भाषा पण समृद्ध आहे, ती स्वीकारून पुढे जाण्याची. आणि असं जर केलं तर मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि मूल नक्कीच शिकू शकेल.